वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय सदस्य अधिकारी पदाधिकारी यांना अशी विनंती करतो आदरणीय सभापती प्रियंका शिवप्रसाद शेरकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी हाकेसरांचा सत्कार करावा। वंचितचे सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वप्रथम श्री शाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचे स्मरण करते। तसेच माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी, माता जिजाऊ माता, माता फातिमा, माता याडियामा, माता हिरकणी या सर्व माता माऊल्यांचे मी स्मरण करते। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करते। सर्वांचे नाव घेऊ शकत नाही कारण वेळ कमी आपल्याकडे आणि साहेबांना पण बोलायचंय। सगळ्यांना तुम्ही आतुरतेने त्यांच्या भाषणाची वाट बघताय ते आता 2 मिनिटात इथे येतील, तोपर्यंत मी बोलून घेते। ज्यांनी माझ्यावर एवढा विश्वास दाखवला व मला आधार दिला असे आपले वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे मी मनापासून आभार मानते। आपल्या पंकजाताई जेव्हा त्यांचा लोकसभेला पराभव झाला असे आपले 3 बंधू स्वर्गीय पोपटराव वायभाटे, सचिन मुंडे, गणेश बडे यांनी आपला आत्महत्या करून आपलं समर्पण झालं। त्यांना सर्वांना मी श्रद्धांजली अर्पण करते। त्यानंतर आपण जे माझे बंधू आहेत ज्यांना दबावशाहीमध्ये घेतलं जाते त्यांना सर्वांना मी ते एक सांगू इच्छिते की मी ही बहीण तुमच्यावर कोणताही अत्याचार होण्याच्या अगोदर तुमच्या समोर ढाल बनवून उभा असेल। याआधी तर जास्त बोलू शकत नाही कारण वेळ कमी आहे। फक्त मी तुम्हाला 6 ते 7 प्रश्न विचारणार आहे, मला त्या प्रश्नांचं उत्तर हवंय तुमच्याकडनं। तुम्हाला विहिरी, शेततळे, गायगोठे, घरकुलं मोफत पाहिजेत का नाही? आपल्याला जे आपले 143 तांडे आहेत तिथं रिक्षा जाते का? नाही। आपल्या गेवराई तालुक्यामध्ये 143 तांडे आहेत, 400 ते 500 वस्त्या आहेत, 200 ते 250 गावं आहेत। याला रस्ते पाहिजेत का नाही? विकास योजना पाहिजेत का नाही? नंतर मतदानाच्या वेळेस आपण ज्यांना 2 वेळेस मतदान केलं व 2 वर्षानंतर त्यांनी राजीनामा दिला एका समाजासाठी, त्यांना तुम्ही परत मतदान करणार आहात का? कुठे जाता ज्या ताईसाठी आपल्या आत्महत्या केली, आपल्या मुलांनी तुम्ही पाहिलं तर 3 मुलांनी आत्महत्या केली, त्यांना तुम्ही श्रद्धांजली म्हणून तर 20 तारखेला मला मतदान करणार आहेत का? आपले दैवत मुंडे साहेब यांच्या लेकीच्या डोळ्यात आसू आले, त्या आसवांचा बदला घेणार आहेत का नाही? ज्यांनी आपल्या लोकसभेला आपल्या सर्व नेत्यांचा पराभव झाला तेव्हा आपल्या दारासमोर जो नंगा नाच केला त्या नंगा नाचाचा बदला घेणार आहेत का नाही? भुजबळ साहेबांना ज्यांनी शिव्या दिल्या त्याचा बदला घेणार आहेत का नाही? महादेव जानकर सरपंच तुम्हाला पराभव मान्य आहे का? NTR जलील साहेबांचा पराभव बदला घ्यायचा असेल तर 20 तारखेला मला मतदान करा। हे आहे तरी किती असं म्हणणाऱ्यांना 23 तारखेला गॅस टाकीचा स्फोट करून आणि त्याच्यातून 60 वर्षाची गेवराई तालुक्याची जी स्वतंत्र नाही झालेला तो स्वतंत्र करून सहकार्य करा।
गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंकाताई केळकर यांच्या प्रचारार्थ विजय आजच झालाय बरं का? आजच विजय झालेला आहे. इथं माणसं किती उपलब्ध आहेत सांगा? किती माणसं असतील? किती माणसं असतील? 10,000. किती? 10,000 माणसांनी फक्त 10 माणसं जोडली ना तर 1 लाख मध्ये येतात. 1 लाख मतं पडली. आजच सेलिब्रेशन केले. आजच या महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पहिला आमदार होण्याचा मान प्रियंकाताई केळकर मिळवतील हा माझा विश्वास आहे. बरं भाषण करायचं की नाही? किती वेळ राहिलं? 20 मिनिटं राहिलेत. 20 मिनिटं, फक्त 20 मिनिटं राहिलेली आहेत. आणि पोलिसांचं एक प्रेमपत्र मला मिळालेलं आहे की 2 जातीत तेढ निर्माण करायची नाही आणि यांच्या आम्ही शिव्या खायच्या. म्हणजे तुमच्या भावनेला किंमत नाही आणि यांच्या भावनेला लाल रेड कार्पेट घातलं जातं. हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लोकशाही आहे आणि एवढी जनता उपस्थित असल्यानंतर कोण पराभव रोखू शकतं तेच बघतो. काय झालं? 1 वर्ष, मागील 1 वर्ष माझ्या या बीड जिल्ह्याच्या भूमीनं अपमान झेललाय. अपमान काय झेललाय? अपमान. अरे आमच्या गावगाड्यातल्या माणसांना दुय्यम वागणूक देण्याची भूमिका या बीड जिल्ह्यामधल्या काही लोकांनी घेतली. इथं कोण आमदार आहे? लक्ष्मण पवार नावाचा माणूस होता. बरोबर आहे का? काय आहे? वैचारिक बोलायचं होतं मला खरं तर. पण आता 20 मिनिटं राहिले. अजून एखादा गुन्हा पडेल आपल्यावर. लक्ष्मण पवार नावाचा आमदार राजीनामा द्यायला गेला. राजीनामा द्यायला तिकडे गेला की पुन्हा निवडणूक लढायला आलाच नाही. काय आहे? गावगाड्यातल्या 18 पगड जाती आज संभ्रम अवस्थेत आहे. दीन दलित बांधव संभ्रम अवस्थेत आहे. मुस्लिम समाजातली माणसं संभ्रम अवस्थेत आहे. हा महाराष्ट्र आमचा आहे. हा भारत देश आमचा आहे. आम्ही पण लोकशाहीमध्ये राहतो आहोत. आम्हाला पण मान सन्मान इज्जत लोकशाहीमध्ये अधिकार आहे. ही भावना आम्ही विसरून गेलो आहोत. या महाराष्ट्रामध्ये एक लोकनेता गोपीनाथ मुंडे नावाचा होता. या माणसाची उणीव आज रोजी आम्हाला जाणवते. 2-3 दिवसापूर्वी या गरीब फाट्याला मी ठरवलं होतं खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जायचं नाही. खूप मोठी माणसं आहेत, ते कुणाचा तरी प्रचार करतायत, मग आपण त्यांच्या विरोधात जायचं नाही हे माझ्या मनाला मी ठरवलं होतं. पण ताई, त्या दिवशी गडी फाट्याला हजारो तरुणांनी रात्री 11:30 वाजता माझ्या गाडीला घेराव घातल्यानंतर त्या तरुणांना सांगितलं की आमचा ओबीसीचा प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून जाणार आहे. सुरुवात गेवराई पासून असेल. या महाराष्ट्राच्या 18 पगड जाती एक झाले. उदाहरण सांगतो तुम्हाला. उदाहरण, नांदेड जिल्ह्यातलं कुठलं लोहा कंधार, लातूर जिल्ह्यातलं अहमदपूर, माझ्या बीड जिल्ह्यातलं गेवराई असो की माजलगाव असो, माझ्या जालना जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, शिरूर,
गावातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीट गुरव घडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेगर बेगर रामोशी वंजारी बंजारा कैकाडी लिंगायत माझ्या मुस्लिम समाजामधला तेली तांबोळी बागबान कासार अरे सगळ्या माणसांनी ठरवले नवे पर्व आणि ओबीसी सर्व आमचीच मतं घ्यायची तुम्ही एका बाजूला पवार गेला की दुसऱ्या बाजूला कोण येतो पंडित आणि पंडित गेला की कोण येतो पवार आणि तुम्हा आम्हाला कशाला भांडायला लावलं सरपंच पदाला पंचायतीला कशाला भांडायला लावलं पंचायतीला बरोबर का अरे या माणसांना नेता कुणी बनवलं अरे यांच्या खांद्यावर हात कुणी ठेवला लोकनेता गोपीनाथराव मुंडे यांनी आणि या माणसाने कुणाला पराभूत केलं तर त्या लोकनेत्याच्या कन्या पंकजा मुंडे यांना पराभूत केलं की नाही हा पराभव विसरलाय का तुम्ही काय तेढ निर्माण होत्या कशाची तेढ निर्माण होत्या दोन समाजात आमची घरं जाळली आमच्यातल्या एखाद्या पोरानं फेसबुकला पोस्टला कमेंट दिली धनगराच्या पोराला नाक घासायला लावलं नाभिक समाजाच्या दुकानावरती हल्ले झिल्ले गाव वगाड्यामधला ओबीसी जय भवानी जय शिवाजी म्हणलं की महाराष्ट्रातल्या आमच्या 18 पगड जातीच्या मनात एक ऊर्जा निर्माण व्हायची पण जरांगे नावाचा खुरखुरा आला आणि जय भवानी जय शिवाजी म्हणलं की आमच्या ओबीसीच्या मनात दहशत निर्माण होते दहशत माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनात भीती निर्माण होते दलित बांधवांच्या मनात भीती निर्माण होते हा महाराष्ट्र तुमच्या बापाची जागीर आहे हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे पवार असतील पंडित असतील सोळंकी असतील कोण तो आता कोण गप्पा सोडवणार आहे गप्पा गप्पा आम्ही माणसं नाही होत आम्ही माणसं या माणसाने तुम्हाला आम्हाला मतासाठी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं नुकसान झालं प्रचंड नुकसान झालं प्रियंकाताई निवडणुकीला उभ्या आहेत आणि मला विश्वास आहे की ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराविषयी मूग गिळून बसणारा हा लोकप्रतिनिधी नसेल त्या आमदार नसतील तर ओबीसीच्या प्रश्नावर ठामपणे भूमिका घेण्याची भूमिका त्या निश्चित घेतील कारण त्यांचे पती घरातच त्यांना शिक्षक आहेत असं नाही असं म्हणायचं एक उच्च विद्या विभूषित इंजिनियर स्पर्धा परीक्षा पास होऊन झालेला अधिकारी वशिल्यावर नाही बरं का अनेक अधिकारी निर्माण करणारा निर्मित गावागाड्यातल्या ओबीसींचा बहुजनांचा आवाज म्हणून पाहतोय तुम्ही माणसाने 7 आपला आवाज कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून गेला पाहिजे काही लोक तुमच्यामध्ये गैरसमज पसरवते अरे आम्ही सामाजिक सोशल इंजिनिअरिंग केलंय सोशल इंजिनिअरिंग माझ्या गावागाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे आम्ही मुखेडला सांगावा पाठवलाय आमदार तुषार राठोड तिसऱ्यांदा निवडून येतोय आमच्या अहमदपूर चाकूरला गणेश हाके निवडून येत आहेत लोहा कंदाला चंद्रसेन सुरनार तिकडे धोंडे साहेब अरे गावाकडे आम्ही सांगावं फिरलाय सगळ्यांना पाठवलाय अरे आपली माणसं तिकडे गोपीचंद पडळकर असतील तिकडे आमच्या मानखटाला जयकुमार गोरे असतील अरे 25 पोरं तर जाऊ द्या ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊ द्या आमची घनसावंगी असेल निर्माणदाते असतील आमचे टक्केताई असतील जायचं नाही आमच्या माणसांनी 5-25च आमदार फक्त जाऊ द्या
या सत्ताधाऱ्यांना, या पुढाऱ्यांना ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय आम्ही त्यांना विचारू. खूप काही बोलता येण्यासारखं आहे. किती वेळ आहे? 15 मिनिटं. या बीड जिल्ह्यामधल्या स्वाभिमानी जनतेला माझं सांगणं आहे, काय झालं सिंदखेड राजा काय घड्याळाचा काय गेला, पण कुणाच्या हातात घड्याळ आहे माहित नाही बरं मला. कुणाच्या हातात आहे घड्याळ? रेकॉर्डवर काय आहे बघा. गेल्या 2-4 महिन्यामध्ये एवढ्या सभा घेतल्या, नावाचं जमलिंग झालंय. कोण कुठल्या पक्षात आहे माहित नाही, कोण कुणाच्या बी फॉर्मवर उभा राहील ह्याचं माहित नाही. गेल्या 5 वर्षामध्ये सगळे सत्तेत गेले भारतात, सगळे. एक पण पक्ष सत्तेच्या बाहेर राहिला नाही. सोम्या गोम्या गेला की ढवळ्या पवळ्या सत्तेवर येतो, आणि ढवळ्या पवळ्या गेला की सोम्या गोम्या सत्तेवर येतो. आणि तुमचं आमचं काय? घे झेंडा आणि दी घोषणा, घे झेंडा दी घोषणा. अरे या अपराधींनी सत्तेतनं पैसा कमवला आणि पैशातनं सत्ता कमवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिली. एक मत, एक मूल्य, एक व्यक्ती. पण तुम्ही आम्ही ते मताचं मूल्य विसरून गेलो. तुम्ही सगळी लोक हात वर करून मला सांगा की तुमचं मत 1000 रुपये 2000 रुपयाला विकणार? विकणार का? आपलं मत 2000 रुपयाला विकणार? तुम्हाला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची शपथ आहे की तुमचं मत विकणार का? अरे जाऊ दे ना, सर्वसामान्य कुटुंबामधली व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, अरे विधानसभेत नाही बोलू दिलं, त्या विधानसभेच्या पायऱ्यावरती बोलतील, पायऱ्यावर नाही बोलू दिलं. अरे त्या रस्त्यावर निश्चित बोलतील, पण माझ्या ओबीसीच्या प्रश्नावर आवाज उठवतील. गोपीनाथराव मुंडे नावाच्या माणसाची आम्हाला आठवण येते, आठवण. ओबीसीच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणारा या महाराष्ट्रामध्ये नेता नाही. ठाम भूमिका, ठाम. 2011 साली भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता लालू प्रसाद यादव, स्वर्गीय रामविलास पासवान, समीररावजी भुजबळ यांच्या बरोबरीनं संसदेला घेराव घातला होता. आणि गोपीनाथराव मुंडे म्हणत होते, माझ्या ओबीसीला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या भटक्याविमुक्त जाती जमातीला न्याय मिळाला पाहिजे. पण आज या माणसांना वाली उरला नाही. वाली 5 माणसांनी आत्महत्या केल्या. हा बदला घ्यायचा नाही. आता आम्ही बेरीज केली, बेरीज. गावगाड्यामध्ये आम्ही बेरीज केली. हा महाराष्ट्र कुणाच्या बापाची मक्तेदारी नाही. हा महाराष्ट्र गावगाड्यातल्या 11 पगडजातींचा महाराष्ट्र आहे. हे इतक्या सत्ताधाऱ्यांना तुम्हाला मला दाखवून द्यायचंय. मी गेवराईमध्ये ऐतिहासिक सभेत बोलतोय, ऐतिहासिक. कारण गेवराईचा निकाल उद्या महाराष्ट्राचा चेहरा मोडा आणि महाराष्ट्राचं राजकारण बदलेल. महाराष्ट्राचं राजकारण. अरे महाराष्ट्रात अनेक नेते झाले, अनेक. मी पंढरपूरच्या पलीकडून इथं येतो. मी हे वेळोवेळी उदाहरण दिलंय, पण परत एकदा सांगतो. मी धनगर समाजातून येतो, धनगर समाजातून. पण झालं काय ते तुम्हाला सांगतो. 2 नंबरला लोकसंख्या सांगितली जाते, पण एकही खासदार या महाराष्ट्रात झाला नाही आणि एक आमदार झाला फक्त एक आत्ताच्या विधानसभेत. मग धनगराची ही परिस्थिती असेल, संख्येनं मोठ्या असलेल्या धनगराची ही परिस्थिती असेल, तर गावातल्या सुतार, लोहार, कुंभार, परीट, गुरव, घडची या माणसाची काय अवस्था असेल. माननीय शरदचंद्रजी पवार, मी नेहमी तुमच्यावर टीका यासाठी करतो. आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाभिक समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही. बेरड रामोशी समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही. गावगाड्यातला परी, धोबी, गुरव एकही आमदार होऊ शकला नाही. आणि पुरोगामी महाराष्ट्राचा नेता माननीय शरदचंद्रजी पवार.
सुप्रियाताई खासदार, स्वतः मुख्यमंत्री, कृषी मंत्री, खासदार, अजितदादा उपमुख्यमंत्री, सुनेत्राताई पवार खासदार, रोहित पवार आमदार, पार्थ पवार पडलेला आमदार, आणि आता कोण त्याला युगेंद्र पवार. आणि तुम्ही आम्ही घे कोयता आणि जा ऊस तोडीला, घे मेंढर आणि जा फिरवायला. अरे आजही आमच्या माता भगिनींना ऊस तोडीचं काम करावं लागतं. आजही आमच्या गावगाड्यातल्या, माझ्या गेवराईच्या डोंगराळ प्रदेशामधल्या माणसं आता येतील तुमच्यात भांडण लावायला. अरे हाके सर कुणाला पाठिंबा दिला, काय पाठिंबा दिला? 4 दिवसावर निवडणूक आली, 4 दिवसावर तुम्ही भांडत बसला. तुमच्यात भांडण लावली जात आहे. ही गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, सोसायटीची निवडणूक नाही, जिल्हा परिषदेची निवडणूक नाही. एक गाव असलं की 2 पार्टी असतात, भावकीत भांडणं. पुन्हा गावागावात 2 गट. मग तू तिकडे गेलाय का, मग मी बघतोस तुझं. असलं नाही. ही महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो. तुमच्या आमच्या खिशातले पैसे त्या मुंबईच्या राजधानीमध्ये, त्या मंत्रालयामध्ये तिजोरीत ठेवले जातात. आणि त्या पैशाची मालकी कुणाला दिली तर शरद पवार नावाच्या चोरांच्या, दरोडेखोरांच्या टोळीच्या हातात दिली. अरे सख्या भावाच्या रानातल्या झाडाची फांदी आपल्या रानात आली, तुझे फांदी काढून घेणे तर तुला बघतोच. अरे नांगराचा फाळ नुसता बांधायला लागला, माझा बांध फोडलास. सख्या भावावरती काट्या कुऱ्हाड्या घेऊन तुम्ही आम्ही पळतो. अरे पण तुमचा मान, सन्मान, इज्जत, तुमच्या खिशातनं कर रूपानं भरलेलं तिजोरीतलं पैसा या हरामखोर आणि दरोडेखोर टोळींच्या हातामध्ये तुम्ही या महाराष्ट्राची तिजोरी दिली, कायदा लिहिण्याची लेखणी दिली आणि राजसत्तेचा राजदंड दिला. आणि तुम्ही आम्हाला आरक्षण भेटेल का, आणि आम्हाला स्कॉलरशिप भेटेल का, आणि आम्हाला पैसे भेटतील का, आणि आम्हाला टेंडर भेटेल का? हातामध्ये काय घेतला? कठोरा. काय घेतला? कठोरा. अरे भीक मागितली की भिक्षा मिळते, पण हक्क मागितले की मान, सन्मान, इज्जत, प्रतिनिधित्व मिळतं. पण लढायचे कोणी? बंड करायचे कोणी? खऱ्याला खरं म्हणायचं कोणी? अरे जरांगे तू चुकतोयस हे कोण म्हणणार? अरे सामाजिक मागासले पण मागून मिळतं काय? मागासवर्गीयांचं आरक्षण मागून मिळतं. अरे जन्माला यावं लागतं, बाय बर्थ. आमच्या अनेक पिढ्यांनी अरे अपमान भोगला तुमच्याकडून. गावगाड्यातल्या दीनदलिताला गावच्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळाला नाही. अरे बाबासाहेबांना विरोध केला ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधाला. बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हटले माहिती आहे का? बाबासाहेब तुम्ही दलिताला आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो, तुम्ही आदिवासींना आरक्षण दिलं आम्ही समजू शकतो, पण माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेलेला, धनगराला, बंजाराला, वंजाराला का आरक्षण देत आहे? त्यांच्या बाबतीत कुठे छूताछूतपणा पाळला गेला? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले की गावगाड्यामध्ये दलित राहतो त्यांना मी कायद्यानं आरक्षण दिलंय, पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी माझा मेंढपाळ बांधव राहतोय, लमान तांड्यावरती लमान राहतोय, बंजारा राहतोय, आणि ऊस तोडीसारखी शारीरिक अंग मेहनतीची कामं माझा वंजारी समाज करतोय. गावगाड्यातला बलुता आलुता शारीरिक श्रमाची, अरे कपडे धुवावे, तुमची स्वच्छतेची कामं करावी. या माणसांना सुद्धा या स्वतंत्र लोकशाहीमध्ये आत्मसन्मानाची वागणूक द्यायची आहे, म्हणून मी यांना ओबीसीचं आरक्षण देतोय. आरक्षण गरिबी हटवचा प्रोग्राम आहे. आम्ही गरीब झालो आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आमची लेकरं रस्त्यावर उतरली होती. अरे आज कुठे गेलं माहितीये का? आजची घटना सांगतो. आजची हा माणूस गेला एवढेला आणि काय म्हणला माहितीये का? म्हणला ऐका एवढ्यात जाऊन म्हणला
की एवढा काय यांच्या बापाची जागीर आहे का आणि महाराष्ट्र काय तुमच्या बापांची जागीर आहे? आमची मतं नाहीत का? अरे आठ खासदारांनी जरांगेला लेखी पत्र दिलं. तुम्हाला एक जबाबदारीनं सांगतोय, हे बघा, महाविकास आघाडी तुतारी शरद पवार नावाच्या माणसाला तुमचं मतदान केलं नाही पाहिजे. ही कुठल्या पक्षाची भूमिका? आम्ही ओबीसीचे हक्क अधिकार मानतोय. बघा, ठरवलंय लोकांनी ठरवलंय. ऐका हे बघा, ऐका एक मिनिट. हे बघा, जीवाच्या आकांक्षानं तुम्हाला मी आव्हान करतोय. मी आमदार खासदाराचा पोरगा नाही, कुठला मंत्री संत्री नाही, एक सामान्य कुटुंबामधला मुलगा आहे. बाबा, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की हा शब्द खाली पडू देऊ नका. आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे. आपल्याला खूप मोठी लढाई लढायची आहे आणि त्याची सुरुवात गेवराईपासून होणार आहे, बाजारगाव पासून होणार आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचं स्वप्न या महाराष्ट्रात तुम्हाला मला साकार करायचं आहे. बघा, अरे सामान्य माणसामध्ये पैसे दिले का तुम्ही यांना? दिले का पैसे? हो थांबा, पैसे दिले तुम्हाला? अरे आम्ही पैसे देऊ, आम्ही. तुम्ही आमची मतं विकत घेता काय? बरोबर आहे का? हे बघा, ऐका, टाइम संपतोय मला माहितीये. 2 मिनिटं ऐका. अरे एक केस पडेल अंगावर. काय केस लय पडलेला? अरे काय घेऊ नका. माझी तुम्हाला विनंती आहे, मोबाईलचे टॉर्च लावा, टॉर्च. काय टॉर्च लावा सगळे, टॉर्च. एका दोन पंडित पवार आहे नाही, झोपला नाही पाहिजे आज. टॉर्च लावा सगळे, टॉर्च. सगळ्यांनी टॉर्च लावायची आणि घोषणा द्यायची. ऐका, ही विजयाची सुरुवात गेवराईपासून झालेली आहे. राजसत्ता आणि राजपाट, राजसत्ता आणि राजपाट मागून येत नसतो, तर ते नेहमी फुसकावून द्यायचं असतो. खूप काही बोलायचं होतं, वेळ झाला. अफवा पसरवायचा, अफवा की लक्ष्मण हाके येणार नाही. अरे हा फुलेरांची आवडत आहे. लोकशाही, बाबासाहेबांचं संविधान, त्याच्या सन्मानार्थ जीवाची बाजी लावून तुम्हाला आम्हाला ही लढाई लढायची. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय ज्योती, जय मल्हार, जय भारत.